दादा शपथविधीचं निमंत्रण जे आहे ते काँग्रेसच्या अनेक नेत्यांना दिलं आहे. नाना पटोले म्हणतायत शपथविधीचं आमंत्रण आम्हाला मिळालं नाही, जर आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला जायला आनंद झाला असता. नाना पटोले म्हणतात मुळात हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता, पण नाना पटोलेंसारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होतं, ते गेलं होतं. आता नाना म्हणतील नव्हतं, मी म्हणतो गेलं होतं. स्वतः देवेंजींनी जवळजवळ शेकडो फोन केले, पण असे पवार साहेबांसारखे, नाना पटोलेंसारखे, उद्धवजींसारखे, राज साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं. आता नाना पटोलेंना प्रयत्न केला, लागला नसेल माहीत नाही मला, पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता या शपथविधी महायुतीचा शपथविधी तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारता की ज्याला प्रश्नही तोच उत्तरही तेच की माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मी दादा 3 दिवसात 5 खून झाले. दादा 5 दिवसात एक करू मला काही नाही. 3 दिवसात 5 खून झाले पुणे शहरात हे विचारतायत. मला तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत नेहमी वाटतं की लोक बघतात परंतु प्रश्नच कळत नाही. हे विचारतायत की मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल. मला कळलं की तुम्हाला सांगतो. दादा 3 दिवसात 5 खून झालेत पुण्यात. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर प्रशासन त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याचा शोध लावण्यासाठी समर्थ आहे. मधल्या काळामध्ये समजा मधल्या काळ आणि सगळ्या घटनांच्या म्हणजे आता मी बाणेर बालेवाडीमध्ये काल जो ॲक्सिडेंट झाला दारू पिऊन मुलाने 10-12 वाहन होते तिथे जवळ होते आलो, त्याला पकडलं आहे. त्याच्यावर प्रचंड जामीन न मिळणारी कलमं लावली आहेत. त्याला आता कोर्टात उभं करत आहे आणि चांगली 15 दिवस त्याची PC घेऊन कोण तू शोध लागला. मराठवाड्यातला एक सामान्य तरुण केअरटेकर म्हणून आला आणि ज्यांच्या घरी केअरटेकर होता त्यांचीच दारू प्यायला, त्यांची गाडी घेतली आणि बाहेर पडला. तर अशा घटना घडत असतात, घडू नये. पण पुणे पोलीस हे खूप अलर्ट आहे. ते त्याचा छडा लावल्याशिवाय राहत नाही आणि पुढे जाऊन शासन त्यांना घडवल्याशिवाय असं तुमचं म्हणणं आहे. कार्यकर्त्यांची मागणी कार्यकर्ताच काय तो नेता सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो, परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात. ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं त्यावेळेला नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो. काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये ते मला माहिती. पुन्हा जिल्हा परिषदेचा गेल्या 2 वर्षातला 133 कोटी निधी जो आहे तो बऱ्याच शासनाच्या तिजोरीत जमा होणारे खर्च न झाल्यामुळे काय नेमकी कारण असतात असं म्हणजे तुमचा रोल इतका मोठा आहे की बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून कळतात. आता हे कळलं याचा मी शोध घेईन, पण असा परत गेलेला निधी पुन्हा एका प्रोव्हिजनच्या अंतर्गत जेव्हा रुटीन सुरू होईल त्याला परत घेता येईल. शपथविधी झाला यामध्ये फक्त 3 जणांनी शपथ घेतली. शपथविधी झाला यामध्ये फक्त 3 जणांनी शपथ घेतली. इतका मोठा सोहळा झाल्यानंतर काही आमदारांना असं वाटत होतं की मंत्रिपदाची सुद्धा शपथ तिथे घेता येईल, एवढा सगळा मोठा खर्च केला, वेळ घालवला. काही आमदारांमध्ये नाराजीचे सुरू आहे. असं आहे की माणसाचा स्वभाव हा नेहमी मला मिळालं नाही मोठा अन्याय झाला असं म्हणण्याचा असतो. न्यायाधीश सुद्धा सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. त्याने न्याय दिला काही जण खुश होतात, काही जण नाखुश होतात आणि त्यामुळे हे चालतच आहे. हा मानवी स्वभाव आहे. पण काल त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्या सगळ्यांना शपथविधी घेणं की त्याला देशातलं NDAचं सगळं नेतृत्व आलं. एक शपथ घ्यायला किमान 3-4 मिनिटं लागतात. आता जर 39 शपथ घ्यायच्या 10 जरी घेतले असतात तर अजून एक 30 मिनिटं 40 मिनिटं गेली असतील. या सगळ्यांना मोदीजींचे सगळ्यांना अधिवेशन सुरू आहेपासून सगळी व्यवधानं होती आणि यालाच ग्रेस असतो ना की आपल्या नेत्याने शपथ घेतली इतक्या मोठ्या कार्यक्रमात. बाकी ज्यांचा होईल
खात्यावर वाद आहे कुठलाही वाद नाही. आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाने ही बातमी चालवली की एकनाथजी सहभागी होणार नाहीत, पण आपल्याला दिसतं की ते सहभागी झाले, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. तसं खात्यांच्या वाटपाच्या बाबतीमध्ये कुठलाही वाद नाही. घरामध्ये एका रक्ताची 4 माणसं सुद्धा एखाद्या गोष्टीवरून भांडतात, मतभेद व्यक्त करतात, नाराजी व्यक्त करतात. तिथे तर सगळ्या जगभरातली माणसं एकत्र आली तर त्याच्यामध्ये एवढं थोडं होईल, पण आता तरी कुठली नाराजी दिसत नाही. दादा एकनाथ शिंदेबद्दल प्रश्न आहे. दादा एकनाथ शिंदेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती, कारण भाजपनं एकनाथ शिंदेशिवाय शपथविधी करण्याचं ठरवलं होतं. म्हणजे एकनाथ शिंदेशिवाय शपथविधी करण्याचं ठरवलं होतं असं संजय राऊतांचा आरोप आहे. दादा सगळ्यांना अभ्यास न करता PhD दिली पाहिजे, तर एखादा विषय कसा डेव्हलप करायचा खोटा संजय राऊतांचा आरोप आहे. संजय राऊत काय नाव घेऊन घेतलं बोंबलायला, ज्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा. अरे वा, संजय राऊत म्हणाले का असं म्हणावं, असं तरी नाव कोट करा. पण तुम्हाला मात्र अभ्यास न करता खोटी स्टोरी कशी तयार करावी याची PhD दिली पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.